अध्यक्ष महोदय, भारतीय गणराज्याला 75 वर्ष होत आहेत आणि त्या निमित्तानं संसदेमध्ये सुद्धा या संविधानाचं गौरवपर भाषण झाली। आपण सगळ्यांनी पाहिलं की किती कॉन्ट्रोवर्सी असेल, परंतु या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी नवीन पार्लमेंटमध्ये जाताना एक उच्च स्थानावर संविधानाची प्रत ठेवली, त्या संविधानाला वंदन केलं आणि एवढंच नाही तर संविधान वर्ष आम्ही मानणार आहोत हे सुद्धा जाहीर झालं। आणि त्यानुसार जे आहे संसदेमध्ये भाषण झाली, आपल्या इथेच भाषण झाले। अध्यक्ष महोदय, मी काही कायद्याचा विद्यार्थी नाही, परंतु ज्या वेळेला ही चर्चा होणार असं ऐकलं आणि मग थोडेसे जे काही पुस्तकं मिळाली ती चाळण्याचा मी प्रयत्न केला। एक आहे की अध्यक्ष महोदय, आज तुम्ही तिथे बसलेला आहात, आज मी इथे उभा आहे, कोणी मंत्री आहे, कोणी मुख्यमंत्री आहे, कोणी प्रधानमंत्री राष्ट्रपती होतो आहे, सामान्य जातीतली, सामान्य समाजातली, गरिबीतली असे असंख्य आपण सगळे लोक जे आहोत आज या कायदे मंडळात बसलेलो आहोत। आपल्यातले काही लोक भारताच्या पार्लमेंटमध्ये बसून कायदे करतात। हे सगळं भाग्य जे आहे, इथं बोलून उभं राहण्याचं सुद्धा भाग्य जे आहे, जे मला लाभलं ते या भारताच्या संविधानामुळे लाभलं। याचं कारण असं आहे, या संविधानानंच म्हटलेलं आहे की महिला पुरुष आणि सर्व जनता सगळ्यांना समान न्याय, एकच मत तुम्हाला पण, मला पण, झोपडपट्टीतल्या आमच्या गरीब बांधवाला पण आणि टाटा बिर्लांना। निवडणूक लढण्याचं स्वातंत्र्य आपल्याला दिलं आणि त्यातूनच आपण अनेक मंत्री झालो, आमदार झालो, आणखी काय काय वेगवेगळ्या पदावर गेलो। शिक्षणाचा आपल्याला अधिकार नव्हता, तो शिक्षणाचा अधिकार सुद्धा संविधानानं आपल्याला दिला। अध्यक्ष महोदय, म्हणून या संविधानाचं फार मोठं उपकार आहे ते आपल्या सर्व जनतेवर, भारताच्या 146 कोटी जनतेवर। अध्यक्ष महोदय, हा भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळेला भारताबरोबर आपल्या आजूबाजूचे अनेक देश, पाकिस्तान असेल, अमुक तमुक सगळ्याचे, हे सुद्धा स्वतंत्र झाले। मग कोण धर्माच्या नावाने, कोण कशाच्या नावाने, कोण कशाच्या नावाने, पण तिथली लोकशाही अनेक वेळा संपली, अनेक वेळा तिथे मिलिटरी आले, हिंसाचार झाला, पण भारत प्रचंड लोकसंख्या असलेला देश, अनेक भाषा, अनेक जाती, अनेक धर्म, दर 100 किलोमीटरवर बदलत जाणारी भाषा, थोडीशी संस्कृती, वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत, कपड्यापासून त्या इतर सर्व जे व्यंजन आहेत त्या संदर्भामध्ये बदल, किती किती अफाट बदल। पण या संपूर्ण देशाला आज 75 वर्षांनंतर सुद्धा एक संध बांधण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या भारताच्या आपल्या संविधानानं, आपल्या या संघटनेनं केलेला। ही शक्ती या संविधानामध्ये आहे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या संविधान अनेकाचा त्याच्यामध्ये सहभाग होता, पण मुख्य सहभाग बाबासाहेब आंबेडकरांचा होता, आपल्याला मान्य करावंच लागतं। लहानपणाची एक गोष्ट बाबासाहेब सांगतात की त्या वेळेला शाळेमध्ये आम्हाला
वेगळं बसवलं जायचं अस्पृश्य म्हणून. पाणी हवं असेल तर वरतून शिपाई जे आहे तोंडात पाणी ओतायचं आणि शिपाई नसेल तर तसंच तहानलेलं राहायचं. घरून मी आईला विचारलं, आई हे माझ्याशी असं का वागतायत? आईने उत्तर दिलं की आपण अस्पृश्य आहोत बेटा. मग त्याने विचारले कुठल्या पुस्तकात लिहिलंय? आई म्हणाले लिहिलं असेल कुठल्या तरी पुस्तकात. त्यावेळेला बाबासाहेब जे म्हणाले ते सुवर्ण अक्षरात लिहून ठेवा बाबासाहेब. बाबासाहेब म्हणाले माणसामध्ये भेदभाव निर्माण करतात अशी पुस्तकं काय कामाची. मी असे पुस्तक लिहिणार ज्यात सर्व माणसं समान असतील. मी असं पुस्तक लिहिणार. आणि त्यांनी मोठं झाल्यानंतर ते पुस्तक लिहिलं ज्याच्यामध्ये माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे भारताचं संविधान, जे त्यांनी लहानपणी स्वप्न पाहिलं. आणि हे सगळं त्यांनी बाबासाहेबांनी त्यांच्या पुस्तकामध्ये वेटिंग फॉर व्हिसा या पुस्तकात लिहिलेलं आहे. या भारतीय संविधानाची निर्मिती, स्वातंत्र्याची पहाट आली, गुलामीतून मुक्तता झाली, संविधानाने दिले अस्तित्व हक्क, कर्तव्याची जाण झाली. या संविधानानं एवढं सगळं केलं. अध्यक्ष महोदय, खरं तर भारतासारखी अशी एक संविधान सभा असली पाहिजे की ज्याच्यामध्ये पुढचं हे संपूर्ण कायदा वगैरे जे आहे हा लिहिला व्यवस्थित गेला पाहिजे. जर ऐकून तुमचं भाषण ऐकूनच मी जरा मला शक्ती आली भाषण करण्याची. याच्यावर तुमचं सगळं ऐकून. अध्यक्ष महोदय, 1934 मध्ये साम्यवादी नेते मानवेंद्र रॉय यांनी ही कल्पना मांडली. 30 मार्च 42 ला क्रिस्प योजना जाहीर झाली आणि युद्ध संपलं. घटना परिषद नेमण्याचं आश्वासन देण्यात आलं आणि 46 ला कॅबिनेट मिशननुसार घटना समितीची निर्मितीची तरतूद करण्यात आली. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे ही कशी घटना तयार झाली, काय झालं हे मी जे वाचत गेलो त्यावेळेला लक्षात आलं. 9 डिसेंबर 46 ला संविधान सभेची स्थापना झाली आणि पहिली बैठक भरली आणि हंगामी अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, कारण ते संविधान सभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य होते, ते अध्यक्ष म्हणून निवडले गेले. 11 डिसेंबर 46 ला घटना समितीची दुसरी बैठक झाली आणि यात कायमस्वरूपी अध्यक्षपदी म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली. घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर S.G. मुखर्जी आणि कायदेविषयक सल्लागार म्हणून बेनेगल नरसिंह राव यांची निवड झाली. मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड. या घटना समितीचे वार्ताकार सर्वपल्ली राधाकृष्णन होते. 22 समित्या उपसमित्या स्थापन करण्यात आल्या. त्यापैकी काही महत्वाच्या व्यक्ती आणि जबाबदारी आणि समिती: डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हंगामी अध्यक्ष घटना समिती, डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष घटना समिती सुकाणू समिती, हरेंद्र कुमार मुखर्जी उपाध्यक्ष घटना समिती सुकाणू समिती, ते सुद्धा त्याच पदावर. B.N. राव कायदेशीर सल्लागार घटना समिती, पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्ष केंद्र अधिकार समिती, सरदार पटेल अध्यक्ष राज्य अधिकार समिती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष मसुदा समिती. अध्यक्ष महोदय, आणि या संविधान सभेवर हे जे निर्वाचन व्हायचे हे प्रांतीय विधानमंडळामधून जे निवडून आले होते त्यातून ती निवड व्हायची.
बाबासाहेब त्या प्रांतिक सभेवर निवडून गेलेले होते, त्यामुळे त्यांची निवड झाली होती. पण पुढे जे अध्यक्ष महोदय काँग्रेसच्या विरोधामुळे बाबासाहेब आंबेडकरांची निवड काही या मुंबई विधानमंडळातून झाली नाही. आणि मग त्यावेळेला बंगाल विधानमंडळातून श्री जोगेंद्रनाथ मंडल आणि इतर अनुसूचित जातीच्या सदस्यांच्या पाठिंब्यावर संविधान सभेमध्ये त्यांना प्रवेश मिळाला. आता पुढे असं झालं की पुढे भारताची फाळणी झाली आणि त्याच्यामध्ये तो बंगाल जो आहे तो पाकिस्तानमध्ये गेला. आता त्यामुळं झालं असं की बाबासाहेब आंबेडकर हे कुठेच राहिले नाही, कारण ते प्रांतिक सभेवर गेले नाही, त्याच्यामुळे संविधान सभेवर नाही. आणि मग असं आढळून आलं की आता काय करायचं. याच्यामध्ये त्यावेळेला असं म्हटलेलं आहे इथे अध्यक्ष महोदय, डॉक्टर आंबेडकर हे संघ संविधान समितीचे सदस्य होते. या समितीचा अहवाल संविधानाच्या अध्यक्षांना समितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 4 जुलै 1947 रोजी सादर केला. विविध समित्यावर जे कार्य केलं ते अत्यंत उपयोगी आणि मोलाचं मानलं गेलं आणि काँग्रेसच्या नेत्यांची खात्री पटली की आंबेडकरांच्या सेवा घेतल्याशिवाय स्वातंत्र्याचे दृढीकरण, विधिनियमकरण सहज सुलभ होणार नाही. बंगालच्या विभाजनाचा परिणाम म्हणून डॉक्टर आंबेडकर संविधानाचे सदस्य राहिले नाही. संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांनी मुंबईचे त्यावेळेचे मुख्यमंत्री बीजी खेर यांना पत्र पाठवलं 30 जून 1947 आणि त्यांनी म्हटलं डॉक्टर आंबेडकरांची संविधान सभेवर त्वरित निवड व्हावी. त्यांनी लिहिलं, अन्य बाबी सोबतच आम्हाला असं आढळून आलं की आंबेडकरांनी संविधान सभेत विविध समित्यावर त्यांची नियुक्ती झाली होती. त्या विविध समित्यांवर त्यांनी जे काम केलं, त्यांनी जे योगदान दिले ते एवढे श्रेष्ठ दर्जाचे आहे की आम्ही त्यांच्या सेवापासून वंचित राहू इच्छित नाही. ते बंगालमधून निर्वाचित झाले होते आणि त्या प्रांताचे विभाजन झालं. ते आता संविधान सभेचे सदस्य नाही. 14 जुलैपासून सुरू होणाऱ्या संविधान सभेच्या सत्रात त्यांनी उपस्थित राहावे याविषयी मी आतुर आहे. म्हणून त्यांचे त्वरित निर्वाचन होणे अगत्याचे आहे. म्हणजे काँग्रेसचे हे सगळे स्टॉलवर्ड्स त्यांनी सुद्धा लिहिलं बाबासाहेब आंबेडकर नसतील तर पुढे काम होणं मोठं कठीण आहे. आणि म्हणून त्यांनी त्यावेळेच्या बीजी खेर मुख्यमंत्र्यांना की ताबडतोब त्यांना लिहून त्यांना निवडून इकडे पाठवून द्या आणि त्याप्रमाणे ते गेले. आणि अध्यक्ष महोदय पुढे आता या निवड केली ना आणि निवड तिथे झाली त्याच्यामुळे तर पुढे गेले ते मुंबई प्रांतातून. पुन्हा काय झालं काय हे पहा, पहिल्यांदा ते काँग्रेसमधून गेले, इथून गेले होते, पुन्हा काँग्रेसमधून जाऊ शकले नाही. त्यामुळे योगेंद्रनाथ सिंह यांनी जे आहेत बंगालमधून त्यांना निवडून पाठवलं. बंगालची फाळणी झाली त्यामुळे ते परत राहिले नाहीत. मग राजेंद्र प्रसाद यांनी पुन्हा लिहिलं, काँग्रेसचे त्या मुख्यमंत्री होते बीजी खेर, की यांना ताबडतोब पाठवा, यांच्याशिवाय काम होणं कठीण आहे. हे असा एकूण जे आहे त्याचं सार आहे. आणि अध्यक्ष महोदय एवढंच नाही, समता, बंधुता, न्याय, समानता, लोकहिताचा सर्वस्व विचार, समता आणि स्वातंत्र्याचे संविधानाने दिले आम्हा अधिकार आणि शांततेचा आपण करावा सगळ्यांनी स्वीकार. बोलू द्या तर शांत. संविधान सभेचे जे आहेत
मसुदा समितीचे सदस्य कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष, गोपाल स्वामी अय्यंगार, के.एम. मुंशी, मोहम्मद सादुल्ला, बी.एल. मित्तर, डी.पी. खेतान, अल्लादी, कृष्णास्वामी अय्यर. 9 डिसेंबर 46 ला संविधान सभेची पहिली बैठक झाली. मसुदा समिती जी आहे स्थापन झाली. 2 वर्ष 11 महिने तुम्ही पहिल्यांदा सांगितलं, मला वाटतं भास्कररावांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस म्हणजे जवळजवळ 3 वर्ष परिश्रम झाले आणि मसुदा तयार झाला. 26 नोव्हेंबरला 26 नोव्हेंबर राज्यघटना स्वीकारण्यात आली. संविधान सभेची शेवटची बैठक जी आहे ही 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेची शेवटची बैठक झाली. 26 जानेवारी 50 ला राज्यघटना भारताची अंमलात आली. काही लोकांना कधी कधी असं बोलण्याची उघड, छे बाबासाहेब आंबेडकर काय त्यांनी एकट्याने थोडीच लिहिली, तिथं समिती होती, त्याच्यामध्ये 6-7 लोक होते, त्यांनी सगळ्यांनी लिहिलं. त्याच्यावर उत्तर म्हणून जे आहे त्या पार्लमेंटमध्ये बोलताना टी कृष्णामाचारी म्हणतात, त्यावेळेला जेव्हा सगळ्यांची भाषणं होती या संविधान स्वीकारल्यानंतरचे, ते म्हणतात या सभागृहाला याची जाणीव असेल की याच सभागृहाने मसुदा समितीवर ज्या 7 सदस्यांची नियुक्ती केली होती त्यापैकी एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला म्हणून त्यांच्या जागी दुसऱ्याला नियुक्त करण्यात आले. एका सदस्याचा मृत्यू झाला, ती जागा रिकामी राहिली. एक सदस्य दूर अमेरिकेत निघून गेले, त्यांची जागा भरली नाही. दुसरे एक सदस्य राज्याच्या राजकारणात व्यस्त होते, गुंतलेले होते, त्या प्रमाणात पोकळी निर्माण झाली. 1 किंवा 2 सदस्य दिल्लीपासून फार दूर होते, कदाचित प्रकृती स्वास्थ्याच्या कारणास्तव त्यांनी बैठकीत भाग घेतलाच नाही. याचा परिणाम असा झाला की या संविधानाचा मसुदा तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी डॉक्टर आंबेडकर यांच्यावर आली आणि त्यांनी हे महत्वपूर्ण कार्य निसंशय अत्यंत समर्थपणे पूर्ण केले, यात तिळमात्र शंका नाही. याकरता आम्ही त्याचे कृतज्ञ आहोत. अध्यक्ष महोदय, समिती होती खरी, पण काम फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्याच हातून झालं. हे जे आहे हे तिथलं भाषण आहेत, ही सगळे ह्या पार्लमेंट मधली भाषण आहेत अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, टी कृष्णाचार्य जे आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यांनीच त्यांना जे आहे खरं म्हणजे श्रेय दिलेलं आहे. 15 ऑगस्टला सर्वपक्ष सरकारकडे सत्ता आली. काँग्रेसचे पंडित नेहरू सरकारचे नेते, कॅबिनेटमध्ये वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्षाचे सामाजिक पार्श्वभूमीचे नेते होते. अनेक प्रश्न होते. देश कोणत्या पद्धतीने चालवायचा, सर्व जाती धर्म वर्ग प्रांतांना समान अधिकार कसे द्यायचे, ही सगळी उत्तरं जे आहे संविधानाने दिली. आणि संविधान लिहिताना अध्यक्ष महोदय काही देशांच्या राज्यघटनांचा सुद्धा अभ्यास करण्यात आला आणि त्याची चूक काय नाही. इतर जे देश जे आहे आज अशी परिस्थिती आहे, कुठलाही नवीन देश जर निर्माण झाला जगात तर या भारताची राज्यघटना घेऊन अगोदर तिचा अभ्यास केला जातो. तसा आपला अगोदर ज्या काही राज्यघटनांनी लिहिल्या होत्या जगामध्ये अस्तित्वात होत्या त्याच्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्याचा अभ्यास केला गेला. संसदीय शासन पद्धती, कायद्याचं राज्य, संसद सदस्यांचे अधिकार, विशेष अधिकार हे इंग्लंडकडून, संघराज्यात्मक स्वरूप विशेषाधिकार कॅनडा, उपराष्ट्रपती पद, न्यायालयिक विषयी तरतूद, मूलभूत हक्क अमेरिका, मार्गदर्शक तत्वे, राष्ट्रपती निवडणूक पद्धत, राज्यसभेवरील नामनिर्देशित सदस्य आयर्लंड, समवर्ती सूची, आंतरराज्य व्यापार विषयक तरतुदी ऑस्ट्रेलिया, गणराज्य स्वातंत्र्य समता बहुधायी तत्वे फ्रान्स, घटना दुरुस्ती दक्षिण आफ्रिका, आणीबाणी जर्मनी, समाजवाद मूलभूत कर्तव्य रशिया. या जगात
ही सगळी जी होती त्याचा सुद्धा अभ्यास केला गेला. जे चांगलं होतं, काय उपयुक्त आहे या देशाला, त्याचा विचार केला गेला. आणि त्याच्यामध्ये मग आणखी स्वतः ते बॅरिस्टर होते, बॅरिट लॉ होते, डॉक्टर ऑफ सायन्स सुद्धा होते. ते डॉक्टर शरीराच्या आजाराचे नव्हते. या देशामध्ये समाजाला जे अनेक आजार आमच्या जडले होते ते आजार दुरुस्त करणारे डॉक्टर होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते कदाचित इंजेक्शन देणारे, ऑपरेशन करणारे डॉक्टर नव्हते. सर्व समाजाचं जे आहे आजारपण कसं घालवायचं याच्यावर विचार करणारे ते डॉक्टर होते, अध्यक्ष होते. मध्ये मध्ये अशी सुद्धा चर्चा होते की आपण अमेरिकन पद्धती घ्यायची का, राज्य पद्धती, फेडरल, युनिटरी. युनिटरी मध्ये जे आहे अध्यक्ष जो आहे तो सचिव नेमतो आणि सचिव जे आहे ते वेगवेगळ्या खात्याचे मंत्री होतात. पण ते सचिव जे आहेत ते पार्लमेंटला काही जबाबदार नसतात. किंवा सचिव जे काय सांगतात अध्यक्षाला ते अध्यक्षावर सुद्धा ते त्याला बंधनकारक नाही. इथे आपल्या इथे वेगळं आहे. आपल्या इथे राष्ट्रपती जे आहे ही एक धारणा जी आहे आपण ती खरं म्हणजे इंग्लंडमधून घेतली. इथे राणी साहेब आहेत, त्यांचे राजे आहेत, कोण आहेत, पण सगळे अधिकार पंतप्रधानांना आहेत. आणि तीच बाब आपल्याकडे आहे. आणि आपल्याकडे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ जे राष्ट्रपतीला सांगतील ते राष्ट्रपतींनी स्वीकारायचं आहे. अमेरिकेत ते बंधन नाही, अध्यक्ष स्वीकारणार हे बंधन आहे. इथे पंतप्रधान सांगतील, मंत्री सांगतील, ते त्यांना सांगा. आणि मगाशी फार बरोबर सांगितलं तुम्ही. हे नंतर कसं काय करायचं, हे कुणाला द्यायचं, घटना अर्पण कुणाला करायची. कोण म्हणाले देवाच्या नावाने करा, कोण म्हणाले अल्लाच्या नावाने करा, तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे कोण म्हणाल महात्मा गांधींच्या नावाने करा. वेगवेगळे जे आहेत हे सगळे काही आले नाही असे नाही. परंतु जे आहे त्याच्यामध्ये अनेकांनी जी काही माहिती दिली त्याच्यामध्ये शेवटी झालं असं की हे नक्की आता काय करायला पाहिजे याच्यासाठी सुद्धा जे आहे एक जी संविधान समिती होती त्याच्यामध्ये मतदान घेण्यात आलं. आणि त्या मतदानामध्ये असं ठरलं की देवाच्या नावाने 44 विरुद्ध 48 असा निकाल लागला की कुठल्याही देवाच्या किंवा व्यक्तीच्या नावाने ही घटना अर्पण करायची नाही. निवडणूक केली बाबासाहेब आंबेडकरांनी आणि 48 लोकांनी सांगितलं की नाही म्हणून. असा हा निकाल सगळा लागला. आणि त्यावेळेला तर असं होतं, एक कोणतरी जरगे म्हणून काहीतरी एक महाराज होते, ते तर म्हणाले बाबा की हे जे आहे का महाराजांनी लिहिलेलं आहे काय हे सगळं फेकूनच देतील लोक काय. पण तसं नाही झालं. संविधान सुधारण जिरगे शास्त्री महाराज हे महाराजांनी लिहिलं, लोक फेकून देतील, तसं झालं नाही. भारताच्या प्रत्येक नागरिकांनी मनापासून या संविधानाचा स्वीकार केला. अध्यक्ष महोदय आणि म्हणूनच ज्या वेळेस सगळ्यांनी ठरवलं की जसं मगाशी सांगितलं इंग्लंडची जी आहे राज्यघटना ती राणीला अर्पण केली तिच्या नावाने, कोणी कुठे पाकिस्तान अल्लाच्या नावाने, पण ही आपणच आपल्याला अर्पण केलेली आहे. आपली घटना आपणच अर्पण केली. हे जगातलं एकमेव उदाहरण आहे अध्यक्ष महोदय. हे अशा प्रकारची घटना की आम्ही बनवतो आणि आम्हाला अर्पण करतो. अध्यक्ष महोदय, तर ह्या अशा प्रकारे जे आहे ह्या काही किस्से सुद्धा आहे सगळे बनवताना. आंबेडकरांना संविधान निर्मिती प्रमुख केलं, पण सुरुवातीला काही लोकांचा विश्वास नव्हता की हे काम पूर्ण करतील. मात्र आपल्या ज्ञानाने त्यांचं शिक्षण
आपण जर सांगायला गेलो तर फार वेळ लागेल अध्यक्ष महोदय. एवढ्या त्यांच्या डिग्र्या BA ऑनर्स अगोदर मुंबईला एल्फिन्स्टन मध्ये, MA कोलंबिया अर्थशास्त्र, PhD कोलंबिया अर्थशास्त्र, MSc लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, डॉक्टर ऑफ सायन्स लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र, भारत लॉ ग्रेड लंडन ग्रॅज्युएट लंडन. किती त्यांच्याकडे विद्वत्ता एवढी होती, अभ्यास एवढा होता की त्यांनी ते काम पूर्ण केलं. राष्ट्रभाषेवरून सुद्धा वाद झाला. भारताची राष्ट्रभाषा कुठची पाहिजे, मोठा वाद झाला. हिंदी आणि इंग्रजी यांच्यामध्ये स्पर्धा होती. दक्षिण भारतातील अनेक नेत्यांनी हिंदीला विरोध केला, तो आजही करतायत. अध्यक्ष महोदय, अखेरीस तोडगा म्हणून हिंदी आणि इंग्रजी ह्या दोन्ही भाषा कारभाराच्या अधिकृत भाषा ठरवण्यात आल्या. त्या संविधानाचे शेवटचे स्वाक्षरीकर्ते फिरोज गांधी होते. हा संविधान लिहिण्यासाठी म्हैसूरच्या शाही कागदाचा वापर केला गेला. तो कागद म्हैसूर मध्ये खास प्रकारचा टिकाऊ आणि देखणा होता. हस्तलिखित आणि सुंदर कलाकृती युक्त असं हे संविधान होतं. मूळ प्रत हाताने लिहिण्यात आली आणि अशी लिहिली कि तुम्हारे हर तकलीफ हो का एक मुकम्मल जवाब हूं मैं. सगळ्या प्रश्नाचा मुकम्मल जवाब हूं मैं. कभी वक्त मिले तो पढ़ना मुझे भारत का संविधान हूं मैं. सगळ्या प्रश्नाचं जे आहे उत्तर त्याच्यात आहे. सर्वसमावेशता, सगळ्यांना समान अधिकार, महिला पुरुष, तुम्ही मगाशी सांगितलं, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, संघराज्य पद्धती, वेगवेगळ्या राज्यांना त्यांचे अधिकार दिलेले आहेत. काही केंद्राचे अधिकार, काही राज्याचे अधिकार, काही इन कंकरन्स दोघांचे अधिकार. मूलभूत हक्क आणि कर्तव्य दिलेले आहे. हक्क दिलं, कर्तव्य सुद्धा पाळण्याची जबाबदारी तुमच्यावर टाकणार आहे. संशोधनशीलता, संविधानात त्यांनी एक सांगितलं की प्रवाही आहे, प्रवाही आहे. त्याच्यामध्ये जसं पुढे 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 वर्ष जातील तसं कदाचित गरजेनुसार त्याच्यात बदल करावा लागेल आणि तो आतापर्यंत केला सुद्धा गेला. अध्यक्ष महोदय, संविधानाने मूलभूत अधिकार दिले आपल्याला. समानतेचा अधिकार दिला, स्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्धचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक शैक्षणिक अधिकार, घटनात्मक उपायांचा अधिकार. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये जे आहे अनेक वेळा जे आहे हे जे काही आरक्षण दिलं गेलं ना, तर लोकांनी सांगितलं की या बाबासाहेब आंबेडकरांनी जातीवाद वाढवला. अध्यक्ष महोदय, या देशामध्ये 7,500 पेक्षा जास्त जाती आहेत, पण बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार असे आहेत की या सगळ्या 7,500 जातींना त्यांनी फक्त 4 वर्गात आणून बसवलं. एक आदिवासी, दलित, OBC आणि ओपन, 4. 7,500 पेक्षा जास्त जातींना एकत्र आणून बसवलं. खरं म्हणजे हे कितीतरी मोठे उपकार आहेत आपल्यावर. नंतर अनेक जाती तशाच राहिल्या असत्या आणि कोण काय आता हे एकत्र बोलण्याचा त्याच्यामुळे मार्ग आपल्याला उत्पन्न झालेला. अध्यक्ष महोदय, असंही नाही की त्यांनी जे आहे पहिल्यांदा आपल्या स्वतःच्या समाजाचं बघितलं, नाही. पहिल्यांदा त्यांनी OBCचं लिहिलं. 340 मध्ये अगोदर त्यांनी लिहिलं की हा जो आहे इतर मागासवर्गीय समाज हा सुद्धा फार मागास आहे, याला सुद्धा मदत दिली गेली पाहिजे. यासाठी आयोग नेमा, चर्चा करा, निर्णय घ्या. 340, 341 मध्ये अनुसूचित जाती आणि 342 अनुसूचित जमाती. पण अध्यक्ष महोदय, हेही झालं की तो आयोग नेमण्यात आला नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जे मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला त्यातलं हे सुद्धा कारण होतं की मी सांगून सुद्धा OBC समाजाच्या साठी तुम्ही आयोग नेमला नाही,
हे सुद्धा त्यांनी सांगितलं आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा सुद्धा दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं, एक इशारा त्यांनी दिला, संविधान फक्त एक साधन आहे, त्याचा वापर कसा होतो ते महत्वाचे आहे. ते म्हणाले संविधान चांगले किंवा वाईट असू शकत नाही, तर तो वापरणाऱ्या लोकांवर त्याचा परिणाम अवलंबून असतो. जर योग्य लोक सत्तेवर असतील तर संविधान चांगले चालेल, अन्यथा ते निरुपयोगी ठरेल. मी मगाशी सांगितलं ते जिरगे मास्तरांचं उदाहरण, आणि आज आपण पाहतो आहोत की सगळ्यांनी जे आहे हे संविधानाचं जे आहे आपण सगळे कौतुक करतो आहोत. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, बसायला सांगू थोडं. झाले बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, माझी मनोदेवता मला सांगते आहे की मी चांगल्या रस्त्याने चाललो आहे. जोपर्यंत मला स्वार्थी आरोपाची मुळीच पर्वा वाटत नाही, मी राष्ट्रद्रोही आहे, मी देशद्रोही आहे असे लोक जे म्हणतायत ते भविष्य काळात याच्या उलट माझ्या कामकाजाविषयी बोलणार आहेत. आणि खरं ठरलं. आज आपण सगळे त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलेल्या एक एक वाक्याबद्दल, एक एक शब्दाबद्दल आपण चर्चा करतो. अध्यक्ष महोदय, डॉक्टर आंबेडकरांनी लोकांच्या सामाजिक आर्थिक जीवनात रक्ताचा थेंबही न सांडता क्रांतिकारी परिवर्तने आणता येतील असे शासनाचे स्वरूप किंवा प्रणाली अशी लोकशाहीची व्याख्या केली. लोकशाहीची व्याख्या काय? लोकांच्या सामाजिक आर्थिक जीवनात रक्ताचा थेंबही न सांडता क्रांतिकारी परिवर्तने आणता येतील असे शासनाचे स्वरूप किंवा प्रणाली ही लोकशाही. अध्यक्ष महोदय, या चर्चेत भाग घेताना ते असं म्हणाले होते, भारताला खऱ्या अर्थाने लोकशाही राष्ट्र बनायचं असेल तर शिक्षण प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असायला हवा. यात गरीब श्रीमंताचा भेदभाव नको. अध्यक्ष महोदय, महात्मा ज्योतिराव फुले यांनी सांगितलं होतं, त्यावेळेला इंग्रज सरकारला 16 वर्षाच्या प्रत्येक मुला मुलीला जे आहे शिक्षण दिलं पाहिजे, हा कायदा करा. बाबासाहेब आंबेडकरांनी ते संविधानामध्ये त्याचा उल्लेख केला, लिहिलं की शिक्षण दिलं पाहिजे. पण ते सुद्धा आम्हाला समजायला 60 वर्ष लागले. 60 वर्षानंतर मग आम्ही म्हणालो राईट टू एज्युकेशन, आणि ते पण राईट टू एज्युकेशन झाल्यानंतर 9 वर्ष त्याची लागली त्याची अंमलबजावणी करायला. अध्यक्ष महोदय, शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांनी सांगून सुद्धा जे आहे आपल्याला अजून कळत नाही. अध्यक्ष महोदय, शिक्षणामुळे विचार, त्यांच्या विचारामुळे शिक्षण मूलभूत हक्क झाला. जाति धर्म से ऊपर उठाना सिखाया, संविधान ने हमें जीना सिखाया, जो भी करे अन्याय किसी पर उसके खिलाफ खड़ा होना सिखाया. जो जो अन्याय करील त्याच्या. एकदा काय झालं अध्यक्ष महोदय, एक काळ झाला एक दलित समाजाचा, आणि तो बाबासाहेबांची प्रेरित त्याने अभ्यास केला आणि आय झाला. त्यावेळी ते ICS होते. बाबासाहेबांकडे गेला आणि म्हणाले, मी तुमच्यामुळे अधिकारी झालो, आज माझ्याकडे पैसे आहेत, बंगले आहेत, सगळे आहेत, काय पाहिजे तुम्हाला सांगा. मी झालो, आय झालो. बाबासाहेब त्यांना का मोठा अधिकारी झालास, स्वतःच्या गावाला जातोस का? तो म्हणाला नाही. बाबासाहेब म्हणाले, इथून पुढे महिन्यातून 2 वेळा तुझ्या गावाला तुझी दिवा असलेली गाडी पोलीस सुरक्षा घेऊन देखील जा. जाऊन काही करायचं नाही, फक्त गावात जाऊन सगळ्यांना नमस्कार कर. कारण जेव्हा तुझ्या गावातले लोक पाहतील की आपल्या समाजातील एक गरीब मुलगा शिक्षण घेऊन एवढा मोठा होतो, तर आपल्या गावातील बाकीचे मुलं देखील मोठे होऊ शकतात.
त्या शिक्षण घेण्यापासून कोणी त्यांना अडवणार नाही. काय मागितलं बाबासाहेबांनी? समाजासाठी काहीतरी करा, मला स्वतःला काही नको. आणि बाबासाहेब शेवटी, आता मी शेवटचं एक आपल्या पुढे बोलतो आणि मी संपवणार अध्यक्ष महोदय. आता शेवटच्या एका भाषणामध्ये त्यांचं जे मला थोडंसं कागद जास्त झाले, सगळ्यांचे होतं, माझे पण झाले तसे, मदतीला बघतो आता मिळालं तर ठीक आहे, काय नाही तर मग जय हिंद जय महाराष्ट्र बोलावं लागेल. पण एक महत्वाचं मी बोलणार, त्याच्यामध्ये कोणाच्या विरुद्ध वगैरे काही नाही आहे. संपलं साहेब. थोडंसं इंग्रजीमध्ये आहे, मी थोडंसं नंतर मी मराठी त्याच्यात बोलतो. असं आहे की नाही, ते सगळं आलेलंच आहे ना. अहो तो जो आहे तो अलिखित कायदा होता. काय आपण ते आहे तो कायदा आता दूर ठेवला आणि आता ह्या सार्वभौम भारताने जो स्वीकारलेला कायदा आहे, जो संविधान, तो आपण आता स्वीकारलेला आहे. तर आता पुढचं ऐका तुम्ही. बाबासाहेब म्हणाले भाषणामध्ये, here I could have ended, but my mind is so full of the future of our country that I feel I ought to take this occasion to give expression to some of my reflection thereon. On 26th of January 1950, India will be an independent country. त्यांनी हे 25 नोव्हेंबर 1949 भाषण येते. Country. What would happen to her independence? Will she maintain her independence or will she lose it again? This is the first thought that comes to my mind. It's not that India was never an independent country. The point is that she once lost the independence she had. Will she lose it second time? It is this thought which makes me most anxious for the future. What perturbs me greatly is the fact that not only India has once before lost her independence, but she lost it by the infidelity of her own people. आपल्या स्वतःच्याच लोकांमुळे, बाकी का कुणी केलं? आपल्या स्वतःच्या लोकांमुळे. In the invasion of Sindh by Muhammad bin Qasim, the military commander of King Dahar accepted bribe from the agent of Muhammad bin Qasim and refused to fight on the side of the king. It was Jaichand who invited Muhammad Ghori to invade India and fight against Prithviraj and promised him the help of himself and the Solanki king. When Shivaji Maharaj was fighting, for the liberation of Hindus, the other Marathas, noblemen, and the Rajput kings were fighting the battle on the side of Mughal emperor. When the British were trying to destroy the Sikh rulers, Gulab Singh, their principal commander, sat silent and did not help to save the Sikh kingdom. आपल्याच लोकांनी आतापर्यंत फितुरी करून हा भारत जो आहे पारतंत्र्यात ढकललेला आहे. आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांना विरोध केला. हा भारत स्वतंत्र ठेवण्यापासून हा जो इतिहास त्यांनी इथे उद्धृत केला आणि पुढे म्हणतात, will history repeat itself? It is this thought which fills me with anxiety. This anxiety is dependent by the realization of the fact that in addition to our old enemies, in form of, त्यांनी सांगितलं दुसरे जे आहेत शत्रू ते बरोबर आहेत,
आमचा जे आहे परत एक स्वातंत्र्य आमचं जाईल का? हे दुसरे इनिमी आहेत, त्यांच्यापासून तर भीती आहे. पण पुढे ते म्हणतात अतिशय महत्वाचं आहे, बट इन द फॉर्म ऑफ कास्ट अँड क्रीड we are going to have many political parties with diverse and opposing political creeds. Will Indians place the country above their creed, or will they place creed above the country? I do not know. But this much is certain, that if the parties place creed above the country, our independence will be put in jeopardy, and second time, and probably will last forever. This eventually we must all resolutely guard against. We must be determined to defend our independence with the last drop of our blood. अध्यक्ष महोदय, त्यांनी एवढंच सांगितलं की दुसरे आमचे शत्रू होतेच, पण आता भीती अशी वाटते आमच्या ज्या धर्म जाती याच्यावरून जे पक्ष निर्माण होतात, जर धर्म आणि जाती यांना देशावरून पेक्षा आपण जर मोठं मानलं तर परत एकदा हा देश पारतंत्र्यात जाईल आणि तो कायमचा जाईल, परत स्वतंत्र होणार नाही. आणि जर त्यांनी जर देशाला मोठं ठेवलं तर मात्र या स्वातंत्र्याला अजिबात धक्का नाही. हेच तर या संविधानाचं मूलतत्व आहे. धन्यवाद. रोहित दादा.